आमचा फार्म आहे ते कराड तालुक्यातील घारेवाडी या ठिकाणी आहे आणि जेवढ्या पण लोकांनी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, तुम्ही गेल्या मला वाटतं 1 वर्षापासून आमचे व्हिडिओ बघताय, तर मी तुम्हाला आज ओळख करून देतो आमच्या चॅनलची. हा चॅनल आहे आमच्या छोट्याशा दीदीचा. तिने 1 वर्षापूर्वी हा चॅनल केलेला आहे. आमचा फार्म हाऊस आहे हा. तर तुम्हाला हा फार्म हाऊस मी आता दाखवतो ओळख करून. ही आमची मणी आहे, ही 2 पिल्ले आहेत, तिला खूप मस्ती करतात. त्याच्यानंतर आमचा हा जो फार्म आहे तो आमच्या घरापासून 3 किलोमीटर वरती आहे. म्हणजे आमचं घरीतून 3 किलोमीटर गाव सगळं लांब आहे. आमची इथं शेती आहे थोडीफार. हा डोंगर परिसर सुद्धा आमचाच आहे. तर ही आहे एक खोली, जे की साहित्य ठेवतो आम्ही इथे सगळं शेती उपयोगी खाद्य वगैरे. त्याच्यानंतर इकडं आम्ही जनावर बांधायचे. आमच्याकडे शेळ्या आहेत 5, 7, 8 शेळ्या आहेत. त्याच्यानंतर एक गाई आहे आणि तिला झालेली 2 वासरं आहेत खोंड. हे स्टोरेज आहे. इकडं आम्ही मुरघास बनवून ठेवलेला आहे. हा आहे छोटा सुंदर. आता 1 वर्ष पूर्ण झालेला आहे. त्यानंतर ही आहे आमची गाई. आता 3ऱ्या वेळी गाभण आहे. त्याच्यानंतर हा पहिल्या वेताचा पावर आहे आमचा. त्याला सुद्धा 2 वर्ष होऊन गेल्यात. आता चालू केलं आहे आम्ही. 2 मैदानं पण झाल्यात. कोळे मैदानाचा व्हिडिओ आहे आमच्या चॅनलवरती. त्याच्यानंतर इकडं आम्ही आंब्याची बाग केलेली, आंब्याची झाडं आहेत अशी इकडं बाजूला. आमचं वरचं छप्पर थोडंसं दुरुस्तीला आलंय, सावली केलेलं. शेळ्या थोडं चरायला आमच्या वडिलांनी घेऊन गेल्यात बाहेर. सकाळी थोडं ऊन कमी असतं, तेवढ्या वेळात आम्ही चारून आणतो शेळ्यांना फिरवून. इथं असतात शेळ्या, या शेळ्या त्यांना ते गव्हाणी केलेले आहेत. असं आमचं शेड आहे. बाजूला आम्ही पूर्ण एक 5 फूट जाळी 4ही बाजूनं लावून घेतली आहे. अशी चेन लिंकची जाळी आम्ही 5 फूट लावून घेतली. एवढं कंपाऊंड केले त्यांना. इकडून बाहेर जायला रस्ता आहे. इकडं चिकूचं झाड आहे. इथं इकडं शेण टाकायचा उकेड आहे. त्यानंतर ही बाग आहे आंब्याची. आंबे आलेले, परंतु सगळे वानरांचा खूप त्रास आहे. तर आम्हाला वानर सगळे खाऊन टाकले. तर असा हा परिसर आहे आमचा. इथं जनावर बांधले. ते पाण्याची टाकी आहे. आमची एक विहीर आहे, त्यातून इथं पाणी येतं. त्याच्यानंतर इकडं गाव आहे खाली आमचं. इकडं